नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे 15 ऑगस्ट. मी थोडा व्लॉग लेटच होत आहे. मी रॅप करल लवकर. तर आज सकाळचा टाईम होता आणि सकाळी ना ही कोळी दिसला होता मला. बाहेर निघलो होतो मी तेव्हा. पाऊस सध्या काही पडत नाही आहे. पावसाची नितांत गरज आहे. पाऊस लागणारच आहे. काय माहीत आता पाऊस कधी येतो. असो, आज सकाळी सकाळी लवकरच उठले होते सर्वजण घरातले मेंबर, कारण 15 ऑगस्ट होता. रुची, तीर्थ आणि ध्रुव यांना तिघांना पण शाळेत जायचं होतं आणि 15 ऑगस्टचा त्यांचा पण जल्लोष एक वेगळ्याच तऱ्हेचा आहे. आम्ही जेव्हा होतो तेव्हा वेगळा राहायचा 15 ऑगस्ट. म्हणजे आमचा जल्लोष आणि त्यांच्या जल्लोषामध्ये डिफरन्स आहे भरपूर. तर सकाळी सकाळी ध्रुवनी हे हातामध्ये असं बँडेज घातलेलं होतं आणि गालावर हे असे झेंडे चिपकलेले होते. यांनी हे कालच घेऊन आले होते आणि एक छातीला पण लावलेला आहे त्यांनी तिरंगा. आणि सेम रुचीनी पण सेम केलं होतं. गालावर पण लावले होते, हातामध्ये बँडेज पण होतं आणि झेंडा पण लावलेला होता. तर असं आहे. तीर्थने फक्त हातामध्येच बँडेज म्हणजे हातामध्येच बँड घातलेला होता तिरंगाचा. बाकी त्याने काही केलेलं नव्हतं. त्याला काही जास्त आवडत नाही त्याच्यामुळं. पण बाकी ध्रुव आणि रुची एकदम फॉर्ममध्ये होते 15 ऑगस्टमुळं. यांनी काही गालावर वगैरे लावलं नव्हतं तो तिरंगा. उतर खालतील बसू दे. आणि यांनी सकाळी थोडा नाश्ता केला होता आणि मग डायरेक्ट निघाले होते. 15 ऑगस्ट निमित्त बस पण लवकर येणार होती आणि आता चालले होते. साधारणतः 6:30 वाजता मला यांना यांच्या स्टॉपवर सोडायचं होतं. बस येणार होती आणि 7, 7:15ला शाळेमध्ये प्रोग्राम चालू होईल. आय कार्ड वगैरे काढून घेतलं, कारण ध्रुव म्हणला की आय कार्डची गरज नाही म्हणून. आणि आज गाईला परत एक इंजेक्शन देणार आहे. एक मल्टीविटॅमिनचं पण इंजेक्शन आहे, म्हणजे पोषक तत्वाचं इंजेक्शन आहे. मला एक्झॅक्ट माहीत नाही मल्टीविटॅमिनचं एक कशाचं आहे. आणि परत एकदा भरून घेतली जाणार आहे आज कारोड परत. आता साधारणतः 11 वाजलेले आहे. ध्रुवन ते शाळेतून आलेले आहे. रुची माझ्याजवळ आली होती. मी बोलवलं होतं तिला ॲक्च्युली आणि येऊन बसली होती ती आणि खूप थकलेली होती. ॲक्च्युली रुचीला भरपूर भूक लागलेली आहे. रुची म्हणती आहे शाळेमध्ये काहीच नाही दिलेलं आहे, म्हणजे एकच बिस्किटचा पुडा दिलेला आहे छोटा. हे काढ ना आता. हे तर पाडलं होतं तू. काढलं होतं समोरून. इथं आलं. इथं लावता. इथं पण भारी दिसतंय. तिकडचं बहुते. काय म्हणती? हाऊ वॉज द डे? चांगला होता. बोर झाली काय शाळेत? खायला काय दिलं तिथे आज शाळेत? बिस्किट. मला वाटलं तुकाराम मुंडे तर बिस्किट नसेल तुम्हाला आज शाळेमध्ये, काहीतरी वेगळं देतील. पण बिस्किटच दिले. बिस्किट आणि चॉकलेट का चॉकलेट नव्हते? नव्हते. हा, त्यांना म्हणायचं ना, तो इतकी फीस घेता, थोडी जास्त पुढे मोठायला द्या म्हणा. फीज मी घेतली. अगं तसं नाही, शाळेची फीस भरपूर राहते ना म्हणून म्हणलं. तर मम्मीनी तर हे लावलं होतं काय, गन नजर नाही लागावं म्हणून. मग सर्दी झाली, सर्दीच त्रास झाला तुला? नाक हे करून राहिली. जाय औषध घे दुपारचे आणि झोपून राह थोडं. इथे रुची आणि श्री ना दोघं जण मोसंबी खात आहे. श्री गोडे गोडे मोसंबी. हा पप्पा इकडे नाही. आंबट आहे. आंबट आहे श्री. थोडी श्री आंबट आहे का? थोडी गोड आहे, थोडी आंबट आहे. हा संडेचा व्हिडिओ आहे, दुसऱ्या दिवशीचा. इथं रुची ना सकाळी सकाळी उठलेली आहे आणि आज तिला योगा करायचा आहे. आता इथं जर काय झालं आहे ना, रुचीनी ना फोनमध्ये योगा लावलेला आहे, पण श्री काही तिला योगा करून नाही देते. तो पण तसंच करायचा प्रयत्न करतोय, पण त्याला इतकं जमत नाही आहे. आणि रुची हे अधूनमधून करत असती. मी मागेही व्हिडिओ टाकले होते. रुचीला आवड आहे योगा वगैरे करायची, पण सकाळी इतका वेळ भेटत नाही, किंवा झोपेतून उठल्यानंतर डायरेक्ट आंघोळीला जाते ती, त्याच्यामुळं. नाहीतर रुचीला भरपूर आवड आहे, योगा करायची आवड आहे. ती मनापासून करते, म्हणजे तिला कोणी म्हणत नाही असं. तर ती आज मॅट घेऊन आली होती आणि श्रीला म्हणली चल श्री आपण दोघं योगा करू. आणि फोनमध्ये लावती आणि अशी योगा करत बसती. श्री तिला मध्ये मध्ये डिस्टर्ब करतोय, पण एकंदरीत चांगला योगा करते रुची फोनमध्ये बघूनच. रुचीची ही सवय भरपूर चांगली आहे की फोनमध्ये बघून ती भरपूर गोष्टी शिकती, पण चांगल्या गोष्टी पण शिकती. जसं की योगा करणं किंवा एखादी ड्रॉइंग काढायची आहे. आमच्या घरातले सर्वच मुलं ड्रॉइंग वगैरे जर काढायचं असेल ना, तर यूट्यूबवर व्हिडिओ लावता, त्याच्यानुसार ड्रॉइंग काढता. त्याच्यानंतर
काही बनवायचं आहे पेपरपासून तर ते पण यूट्यूबवर बघून बनवतात. तर ह्या एक सोशल मीडियाचा चांगला इम्पॅक्ट म्हणता येईल. पण काळजीच घ्यावी लागते मुलं जेव्हा सोशल मीडिया वापरत असतात तेव्हा. काय आलं? श्रीने काय केलं ना, खाली येऊन माझ्याकडे एक मोसंबी आणून गोड दिली आहे? आणि ती सोलून घेतली आणि आता खातोय. गोड आहे आणि का? मी तीर्थला म्हणलं लवकर लवकर खाऊन घे, तीर्थ पण खातोय. थोडी आंबट होती म्हणून. जर श्रीने जर जास्त खाल्ली ना तर खोकला वगैरे येऊ शकतो. मी चहा घेत होतो त्याच्यामुळे मी काही खाल्ली खरंच गोड नाही. आहे? पण तीर्थ गोड खातोय आहे का? आणि तो श्री गोड स्वतः आहे? जाऊन मोसंबी तोडून आणतो झाडाची आणि सोलून द्या म्हणतो. आता ही जी क्लिप आहे ना, ही मी मित्राची तर चाललो होतो तेव्हा काढली होती. आणि इथं बॅकग्राऊंडला म्हणजे थोडा जंगल टाईप एरिया आहे हा. आणि इथं ना भरपूर पक्ष्यांचा भारी भारी आवाज येत होता म्हणून मी ही क्लिप रेकॉर्ड केली होती.